हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आज असा लाँग व्हिडिओ बनवायचं काहीच खरं तर रिझन नव्हतं. मी तुमच्यासोबत पण मागे शेअर केलेलं की जेव्हा काही असं स्पेशल असेल तर तेव्हा मी तुमच्यासोबत लाँग व्हिडिओमध्ये भेटत जाईल. अदरवाईज शॉर्ट्स तर आपले येतच आहेत असं. पण काल मी जेव्हा यूट्यूब ओपन केलं ना त्याच्यानंतर ज्या काही तुमच्या कमेंट्स दिसत आहेत तर त्याच्यानंतर असं झालं की अरे ह्या गोष्टी तुमच्यासोबत बोलल्या पाहिजेत, ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या पाहिजेत. कोणाचे जे काही गैरसमज झालेत ते दूर केले पाहिजेत. कारण काय झालं ना, मी काल एक व्हिडिओ डिलीट केला जे आम्ही रिसॉर्टला गेलो होतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की माझा तिथला अनुभव नव्हता चांगला म्हणावासा. त्याच्यामुळे मग तुम्ही जायचं असेल तर नक्कीच तिथे विचार करून जा. सो तो व्हिडिओ मी अपलोड केला आणि त्याच्यानंतर संध्याकाळपर्यंतच मी तो व्हिडिओ डिलीट केला होता. त्याच्यामुळं काल व्हिडिओ खाली इतक्या सगळ्या कमेंट्स होत्या आणि ऑलमोस्ट 99% निगेटिव्हच कमेंट्स होत्या की तू तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार होती ना, मग काय झालं वगैरे वगैरे, ह्या अशा सगळ्या गोष्टी. आणि काही काहींचं तर असं होतं की तुला ह्याबद्दल पैसे देण्यात आले असतील की तू काहीच सांगू नको किंवा हे पण तुला प्रमोशन आलं असेल. तर पहिले एक गोष्ट क्लिअर करते, म्हणजे तुम्ही जर 3-4 वर्षापासून मला बघताय, थोडा जरी तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर ह्यासाठी किंवा काही न सांगण्यासाठी किंवा सांगण्यासाठी कोणीही मला काहीही पैसे दिलेले नाही आहेत. आणि हे जे सगळं मी डिलीट वगैरे केलं आहे किंवा पुढे काही सांगितलं नाही तर हे मी माझ्या स्वइच्छेने केलेलं असं. तर मी तो व्हिडिओ अपलोड केला. जवळपास इंस्टाग्रामवरती त्याला 4 लाख व्ह्यूज होते आणि इकडं यूट्यूबवर पण चांगले व्ह्यूज होते. कोणाला अशी इच्छा नाही होणार की तो डिलीट करायचा, पण काही गोष्टी पुढे झाल्या आणि त्याच्यामुळे मी तो डिलीट केला. तर झालं असं की सकाळी व्हिडिओ तो अपलोड केला त्याच्यानंतर संध्याकाळपर्यंतच मी आता जसं सांगितलं की त्याला चांगले व्ह्यूज आले होते वगैरे सगळे झालेलं. पण संध्याकाळी जे रिसॉर्टचे ओनर आहेत, काय नाव हो त्यांचं, ते दादा, त्यांच्या फोनवरच आला होता. तर त्या दादांचा मला म्हणजे ह्यांच्या याच्यावरती फोन आला आणि त्यांनी जेन्युअनली विचारलं की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम झाला वगैरे तिथे, तुम्ही असं व्हिडिओमध्ये का बरं सांगितलं, मला हे नाही कळलं किंवा त्यांना माहिती नव्हतं वगैरे. तर त्यांना आम्ही सांगितलं जे काही जेन्युइन तिथे प्रॉब्लेम झाले होते, छोटे मोठे काय जे असेल ते, किंवा मी घरी आल्यानंतर काल जसं मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं होतं तसं. तर त्यांच्यासोबत ते क्लिअर केलं. तर त्यांचं त्याच्यावरती एकच म्हणणं होतं की आत्ताचा जो स्टाफ आहे तो स्टाफ नवीन आहे, त्यांना काही गोष्टी माहीत नव्हत्या आणि त्याच्यामुळे मग ते तुम्हाला काहीतरी बोलून गेले असतील. बाकी तिथले जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स झाले तर त्याचं पण त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं, जसं मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगितलेलं की तिथला स्नॅक्स वगैरे अशा रेटमध्ये होता वगैरे, किंवा आधी आम्ही किती पैसे भरले होते हे पण मी तुम्हाला सांगितलेलं. आणि मग ते स्नॅक्सचे पैसे आम्हाला थोडेसे जास्त वाटले किंवा वर्थ नाही वाटले, त्यावर पण त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं की त्याच्या किमती तुम्हाला अगोदर सांगायला पाहिजे होत्या स्टाफ मेंबरने, ती त्यांची चूक झाली. किंवा बाकी घरी आल्यानंतर तुम्हाला जे काही बोलले तर ते स्टाफची चूक झाली आणि त्यांच्या वतीनं मी त्याची माफी मागतो. किंवा मला त्याच्याबद्दल खरंच वाईट वाटते, कारण कोणी पण येतं तर नाही का 2 दिवस एकदम रिलॅक्स चिल मारण्यासाठी येतं आणि त्याच्यामध्ये जर थोडाफार वाईट अनुभव आला तर खरंच सगळ्यांना वाईट वाटतं, असं होतं. आणि त्यांनी ते सांगितलं आम्हाला आणि त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं आणि तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही तुमचा हा व्हिडिओ डिलीट करा, केलात तर बरं होईल, कारण ते परत अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचतो असं होतं. आणि मग मी त्या दादांना म्हणलं की ऑलरेडी मी तो व्हिडिओ पोस्ट केला, आता त्याच्यानंतर सगळे जे काही माझे सबस्क्रायबर्स वगैरे आहेत ते पण मला प्रश्न विचारणार आहेत की का केला, काय झालं असं. मग आमचं व्यवस्थित बोलणं झालं, काहीही म्हणजे असं एकदम छान पद्धतीनं. असं काही त्याच्यावरती आम्ही त्यांना काही खूप असं हे अरोगंटली नव्हतं बोलत किंवा तेही नव्हते बोलत, असं काही नव्हतं. त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या. खूप वेळा त्यांनी हेच होतं की मग ठीक आहे, नंतर तुम्हाला अजून 2 व्हिडिओ टाकायचे असतील तरी तुम्ही टाकू शकता, माझं काही म्हणणं नाही आहे. फक्त माझं एवढंच काम होतं की जे काही झालं ते स्टाफकडनं झालं, स्टाफ नवीन आहे आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय असं. सो आम्ही विचार केला, आम्ही म्हणण्यापेक्षा ह्यांनीच मला असं म्हटलं की ठीक आहे भक्ती, जे झाले ते झाले, आता उगाच त्याला खेचत बसण्यात काही पॉईंट नाही. आणि मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा असं वाटेल की ठीक आहे, उगाचच एखाद्याची बदनामी करण्यात किंवा काय काही अर्थ नाही आहे. बदनामी म्हणजे मी काय उगाचच बदनामी करत नव्हते किंवा हा माझा काही व्ह्यूजसाठीचा पण स्टंट नव्हता. कारण तुम्ही जर माझं पेज बघितलं असेल ना, या अगोदरसुद्धा मी थंबनेलला काहीतरी टाकलं आहे, मध्ये काहीतरी व्हिडिओमध्ये वेगळंच बोलली आहे, किंवा मग शॉर्ट्सच्या अगोदर काहीतरी टाकलं आहे, परत शॉर्ट्समध्ये काहीतरी वेगळंच दाखवले. असं व्ह्यूजसाठी मी स्टंट कधीच केलेलं नाही आहेत आणि मला नाही वाटत की मला ह्याच्या पुढं पण करण्याची गरज यावी. म्हणून सगळ्यांचं जे काही तुमचं प्रेम आहे तर ते मी सगळ्या चांगल्या गोष्टी किंवा जे आहे तर ते दाखवूनच मिळवलेले. मला असं वाटतं अजूनही मी तेच करावं. आणि हे पण आत्ता व्हिडिओ टाकला होता किंवा तो डिलीट पण केला तर ह्याचं व्ह्यूजसाठी वगैरे असं काही नव्हतं, जरी कोणाला प्रश्न येत असेल तरी. पण हे सगळं आमचं डिस्कशन झालं आणि मला असं वाटलं की चांगल्या चांगल्यामध्ये आपण सगळं हे
मिटवून टाकूयात. उगाच पुढे कशाला जास्त खेचत बसायचं. त्याच्यामुळे लॉंग व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासोबत ते शेअर केलं नाही. तुमचं स्वाभाविक आहे प्रश्न येणं की तू म्हटली होती वाईट अनुभव आला आणि मग आता काय झालं नेमकं असं. पण जे काही झालं मला असं वाटतं ते दोघांमध्ये सॉल्व्ह केले. शेवटी मला तुम्हाला जरी पूर्ण डिटेलमध्ये नाही सांगता येते तरी मी तुम्हाला एवढंच सांगेल की मला ते वर्थ नाही वाटलं 15,000च्या दृष्टीनं. की नेचर खूप छान आहे, सगळ्या गोष्टी छान आहेत, पण तरीसुद्धा 15,000 जरा जास्तच होत आहेत. आमच्यासाठी तरी ते जास्त वाटले आम्हाला. सो मी तुम्हाला एवढं सांगेल. बाकी तुम्ही जर प्लॅन करत असाल तर तुम्ही अजूनही तिथले रिव्ह्यूज बघू शकता, खरंच ते वर्थ आहे का नाही ते बघू शकता आणि त्याच्यानंतर तुमचा डिसिजन घेऊ शकता. मी एवढंच सांगेल. बाकी प्लीज मला समजून घ्या, एवढंच म्हणू शकते. बाकी काही नाही. चला व्हिडिओ कंटिन्यू करते. बाप रे, बघितलं का रात्री दिलेलं. बघू बघू जरा. हे बघा आमच्या डॉली का मुखडा चांद का तुकडा. हे 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 कोण आहे? मनूचं बेबी आहे का हे? नाही. कोण आहे मग? मनू आहे का ही? बाप रे, बघा हे असे काहीतरी पराक्रम चाललेले असतात जेव्हा आम्हाला पेन मिळतो आणि त्याच्यामुळे ना हिला मी पेन देत नाही. बघा कशी पळती. कुठं ठेवला बघितलं. आणि आजकाल आमचं भिंती रंगवायचं पण आता काम चालू झालंय. बघू त्याचं टोपण कुठे? चल दे पटकन. मनू नखरे नको करू बेटा. आता तू लपून ठेवला. लपून ठेवते तू. आणि कशावर रेषा ओढणार आहेस आता? आगाऊ कुठली. अंघोळ वगैरे करून इथे आमचं मोबाईल बघणं चाललंय. मन्या सकाळी सकाळी का फोन बघतीये तू? पनीर पराठा खायचा आता आम्हाला. चला फोन द्या. मी तुला टी व्ही लावून देते. दे फोन. चल. हे खायचं तुला? काय ग म्हणू ते? हे ठेवतीये का बघा ना. हातातला फोन नाही ठेवायचा, ते खायचे पण. लावून देतात. हा तू दही पराठा खायचंय? खायचंय. मनूला आवडतो पनीर पराठा ना बेटू. ऐकलं की लगेच भूक लागली आहे. यमी आहे ना. खा. तर आमचा नाश्ता झाला. त्याच्यानंतर ना यांना ऑफिसला जायचं होतं. त्याच्या अगोदरच नेमका हा पुलअप बार त्यांनी ऑर्डर केलेला, तर तो आला होता. तर म्हटलं चला हा लावून बघूयात किती मजबूत आहे काय. मनूला एकतर ना अशी जास्त बाकी खेळणीपेक्षा तिला ती इंटेलिजन्सवाले काहीतरी गेम पाहिजे असतात, नाहीतर मग तिला गार्डनमध्ये खेळायला आवडतं. आणि तिथं ना हे असं काहीतरी होतं त्याच्यामुळे तिला त्याला लटकायला इतकं आवडायचं. म्हणून मग ह्यांनी हे ऑर्डर केलं होतं की चला बाबा इथे घरी पण ती काहीतरी थोडंसं याच्या नादी लागेल ह्याच्यासोबत खेळायला असं. आणि खरंच हे ना खूप मजबूत वाटत होतं. एकदम स्ट्रॉंग होतं. त्याच्या जी ग्रिप होती साईडने ती. याला आपण कमी जास्त पण करू शकतो. म्हणजे डोअर छोटं असेल मोठं असेल तर तसंही होऊन जाऊ शकतं. आणि बघा आता इथे हे लटकत आहेत तरीसुद्धा त्याला काही होत नाही आहे. आणि मनूला तर एकदम सुरुवातीला मज्जा वाटली. तिने लटकून ना 1 to 10 असं काउंट करत होती आणि 10पर्यंत मस्त ती लटकून राहत होती आणि त्याच्यानंतर मग खाली उडी मारत होती. असं होत होतं. त्यात मोठी मुलं असतील ना तर मग हे काढायची पण गरज नाही आहे. मनू जरा छोटी आहे त्याच्यामुळे मग आम्हाला काढ घाल हे असं करावं लागणार आहे. तर हे लावलंय आणि अजून एकदा म्हणून तिचं चांगलं चाललंय त्याला खेळणं. हां. आणि शिवाय ह्याची ग्रिप पण चांगली आहे. कमी जास्त करू शकतो. सो कुठल्याही आपण डोअरला लावू शकतो. काढायला लावायला हे पण सोपं आहे. एवढंच की मोठी मुलं असतील तर एकदा वरती लावलं तर सारखं काढायची गरज नाही. आता मनू छोटी असल्यामुळे इथं मध्ये लावण्यात येतं ना तर मग यायला जायला थोडासा प्रॉब्लेम होईल म्हणून आम्हाला हे सारखं काढघाल करावं लागणार आहे. पण गार्डनमध्ये बघितलं होतं आमच्या आणि त्याच्यानंतर मग कंटिन्यू त्याला चाललं होतं खाली लटकणं. म्हणून म्हटलं की चला आपण घेऊयात बघूयात कसं आहे ते. सो मी ट्राय करते आणि तुम्हाला पण सांगते. आता काय काढले नवीन. एका खेळणीला कधीच 5-10 मिनिटाच्या वर खेळायचं नसतं आम्हाला. हा मनू. त्या दिवशी पाडव्याचं फोटोशूट केलं होतं. सो फोटोशूटसुद्धा सगळ्यांना भरपूर आवडलेलं. त्याच्यासुद्धा इतक्या कमेंट्स होत्या की तू हे कुठून घेतलं नाही का, ब्लाऊज साडी किंवा मग बाकी ज्वेलरी असेल, व्हिडिओग्राफर मेकअप आर्टिस्ट कुठली होती, अशा सगळ्या बरेचसे प्रश्न आले होते. आणि काय झालं ना ते व्हिडिओला रिप्लाय देणं पण झालं नाही. म्हटलं देईल निवांत जरा. तर म्हटलं आत्ता तुमच्यासोबत ते शेअर करावं. साडी माझीच एक घालायची ठरली होती, नेसायची ठरली होती, पण मेकअप आर्टिस्टने तिच्यासोबत एक आणली होती. सो तो कलर मला जास्त आवडला, रेडमध्ये मस्त वाटत होता. म्हणून मग म्हटलं की चला आपण हीच फायनल करूया. ब्लाऊजसुद्धा रेंटनंच घेतलं होतं. रेंटने या अगोदर मी कधी ब्लाऊज घेतलेलं नाही आहे कारण मला ते नको वाटायचं. पण यावेळी म्हटलं ठीक आहे चला बघूयात घेऊन एकदा.
सो ते ब्लाऊज रेंटचं होतं, ते पण मेकअप आर्टिस्टने म्हणजे स्वातीताईनेच आणलं होतं. ऑलमोस्ट सगळी तयारी त्यांनी केल्यामुळं ना मला ह्यावेळी शूटला काहीच त्रास झाला नाही. नाही तर माझं असं असायचं ना, साडी कुठली नेसू, मग त्याच्यावर ब्लाऊज कुठलं बघू, मॅचिंग ज्वेलरी कुठं बघू, व्हिडिओग्राफर कुठे बघू, असं सगळं खूप हे होतं. त्याच्यामुळे दरवेळी जरा त्रास वाटायचा. आणि यावेळी सगळं त्यांनी केलं होतं. व्हिडिओग्राफर फक्त आमच्या खालचेच एक ताई आहेत त्यांच्या ओळखीचे, तर त्यांनी ते आले होते. आणि मेकअप आर्टिस्टच्या होत्या स्वातीताई, तर त्या बारामतीवरनं आल्या होत्या. मेकअप वगैरे सगळं खूप छान केलेलं होतं. तुम्हाला हवं असेल तर मी डिटेल्स पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. पण ऑल ओव्हर मेकअप छान झालेला. हां, तर मी सांगत होते की त्यांनी तिच्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं, तेही तिला खूप आवडले. कुठलं ते दाखवते. इन केस तुमची छोटी मुलं असतील ना तर मस्त वेळ जातो त्याच्यामध्ये. त्या बुकमध्ये इंटेलिजन्स बुक आहे, सो त्याच्यात भरपूर वेळ जातो. मुलं एंगेज राहतात आणि शिकता पण येतात भरपूर सगळ्या गोष्टी. हे बघा, हे असं काहीतरी बुक आहे ज्याच्यामध्ये ना इथे हे असं इंटेलिजन्स बुक म्हणून आहे, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी सांगते बेटा काय काय, तू 2 मिनटं थांब जरा, हात नको लावू, सेल पडतील. ए सोन्या, सेल पडतील. हां, इथे स्टार्ट करायचं आणि हे प्रेस करायचं. मग ते क्वेश्चन पण विचारतं काय काय याच्यामध्ये. वेअर इज द ई? ई कुठे? हो, म्युझिक लावायचे. ह्या जोड्या तर आम्ही कमीत कमी 50 वेळा लावून झाल्या असतील आणि खोडल्या असतील. सेम तसंच आहे, आपण प्रेस केलं तर कळतं की हे काय. आणि क्वेश्चन मार्कवरती केलं तर ते क्वेश्चन पण विचारतं. फ्रूट्स आहेत, व्हेकल्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळं हे चांगल्या गोष्टी आहेत लर्निंगसाठी. काय लावायचं बेटा, काय पाहिजे नेमकं तुला? हां, तू काय एवढी कन्फ्यूज होतीये? काय पाहिजे? पेन मी देणार नाही आहे. तू पेन ह्याच्यासाठी घेते पण दुसरंच काहीतरी कारनामा करून घेते. बघा तिकडे, हे पेन नाही मिळणार आहे तुला. नाही नाही नाही, तुला हे शिकायचं असेल तर शिक. याच्यावरती बघ गाणे पण लागत आहेत. हे टी व्हीचं प्रमाण पण कमी होऊ शकतं ह्याने, सगळे गाणे लागत असल्यामुळे. सोसा आहे. थांब 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 थांब. आणि म्हणून बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला अशी दिसली असेल. बघा, थोडं थांब. आम्हाला आजकाल जास्त बोलता येते ना, तर जास्त नखरे करतात मला. नाही चालत, कारण तू काय करते ना, ते असं जोर जोरात आदळते आणि मग त्याच्याशी सेल लूज होतात. काय लागलं? पाय लागला? कोणाचा पाय लागला? आणि मनू, तुझं नाव सांग ग मला. ए मना, ते नाहीच चालू होणार आहे ना, आता मी ते चालू पण नाही करणार आहे. तू तुझं नाव सांगते का मला? का? आपण आता कोणाकडे गेलो होतो, कोणत्या आंटीकडे? म्हणून ॲपल खाल्ला तिथे. कशी सांगते. नाही, पण आम्ही कुठे बाहेर गेलो की आम्ही याला त्याला हे खायचे ते खायचे मागण्यावरच असतो आणि कुठेही उपाशी राहत नाही. हा, पाहिजे का? काय पाहिजे? ऍपल पाहिजे. अच्छा, देते. हा, सो कुठेही बाहेर गेलं की हेच चाललेलं असतं. इथे निवेदिताकडे गेल्यावर तर कंटिन्यू तिच्या किचनमध्ये जाते आणि काकू हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, तिला फरमाईश करत राहते. हा, बरं, चला. बघितलंय, सेकंदात काहीतरी आठवतं. आता वॉटरमेलन म्हणतीये, आता किचनमध्ये गेलं की ग्रेप्स म्हणेल. असं तिचं चाललेलं आहे. तिचं कधी काय वाटेल सांगताच येत नाही. चला, तर मनूला झोपवलंय आत्ता. आज तिचं लवकर उठल्यामुळे ना सगळ्या गोष्टी चालल्यात जरा व्यवस्थित. नाहीतर रोज काय होतं, उशिरा उठते आणि त्याच्यानंतर मग जेवण हे ते इतकं उशिरा होतं की मग परत तिचा दुपारचा टायमिंग बिघडतो झोपायचा आणि त्याच्यामुळं परत रात्रीचं पण बिघडतं. हे असं होतं. सो आज 12:30च्या आसपासच ती दुपारी झोपली. एरवी ती 2:30-3ला झोपते आणि त्याच्यामुळं मग निवांत सकाळचा आमचा वेळ चाललेला असतो की तिचं खेळणं असेल, खाणं असेल, थोडंफार TV बघणं, कधी जायचं असेल तर खाली. पण उन्हामुळे आता खाली जाणं पण टाळतोय. आज सकाळीच हा व्हिडिओ चालू केला होता पण आता मी एंड पण करते, कारण मला मेन गोष्ट ती तुमच्यासोबत शेअर करायची होती. सॉरी की मी तो व्हिडिओ का डिलीट केला. आता मला तुम्हाला ते पूर्ण एक्सप्लेन नाही करता आलं असेल किंवा मग तुम्हाला ते कदाचित समजलं आहेत की नाही गोष्टी, मला नाही कळलं. पण मी शेवटी तुम्हाला हे पण सांगितलं की मला ते वर्थ नाही वाटलं, म्हणून हे एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. बाकी डिटेलमध्ये मला गोष्टी नाही सांगता येते, कारण मग मी तो ना व्लॉगच पुढचे कंटिन्यू केले असते. मी तो व्लॉग पण नसता डिलीट केला, पण मला त्या गोष्टी इथे मिटवायच्या होत्या. उगाचच परत मला त्या नव्हत्या हे करायच्या आणि त्याच्यामुळं मग
मी ते डिलीट केलेलं. बाकी तुम्हाला जरी या व्यतिरिक्त काही पर्सनल प्रश्न असतील, तुम्हाला तिथे जायचं असेल तर तुम्ही मला नक्की मेसेज करू शकता. तुम्हाला जर काही तिथले गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतील तर मी तुम्हाला तिथे DM मध्ये आन्सर करेल. पण म्हणजे इंस्टाग्रामवरती तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला तिथे काय असेल तर ते उत्तर सांगते. बाकी ज्यांना समजलं असेल त्यांच्यासाठी ठीक आहे. माझ्या साईडने थोडासा विचार करा काही गोष्टींचा. जेव्हा पण मी यूट्यूबवरती काही गोष्टी पोस्ट करते, तुम्ही काल जशी मला एक कमेंट पण आली होती की ते मी जे काही पोस्ट करते तर त्याची माझी रिस्पॉन्सिबिलिटी असते की मी ते काय पोस्ट करायला पाहिजे किंवा त्याच्यानंतर काय जे परिणाम होतील ती फक्त माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो मला असं वाटलं की ही गोष्ट मी पोस्ट तर केली होती, पण त्या दादांशी बोलणं झाल्याच्यानंतर मला असं वाटलं की ठीक आहे, हे गोष्ट वाढवण्यात नाही आहे अर्थ आणि अजून ते व्हिडिओज आपण नको टाकायला. कारण काय होतं ना, शेवटी एकच गोष्टीवरती मी जरा हे झाले की त्यांनी मला जेव्हा हे बोलले ना, मराठी माणूस आहे, तुम्ही पण तुमच्या चॅनलसाठी किती कष्ट केले तुम्हाला पण माहीत असेल, तुमच्याकडून पण कधीतरी काहीतरी चुका होत असतील, तसंच आमच्याकडून पण कधीतरी काहीतरी होतं. सो आमच्या साईडने पण थोडासा विचार करा. सो मला तेच थोडंसं हे झालं आणि मग मी ते खरंच त्यामुळे पण डिलीट केली आणि पुढचे व्हिडिओज नाही टाकले. पण कालच्या ज्या कमेंट्स होत्या ना, ते खरंच मला नाही बघवल्या गेल्या. म्हणजे तू पैसे घेतले असतील किंवा बाकी काय काय जे होतं ते, आणि मला असं वाटलं की यार मी काहीच चूक नसताना ह्याच्यामध्ये सफर करते असं झालं. म्हणून हा मुद्दा फक्त मला क्लिअर करायचा होता, बाकी काही गोष्टी नाहीत. आणि तुमच्यासोबत लगेच हा व्हिडिओसुद्धा शेअर करायचा आहे. सो मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला आय होप सगळ्या गोष्टी कळल्या असतील. नसतील कळली तर मी अजून एकदा सांगते की मला तुम्ही पर्सनली DM सुद्धा करू शकता. भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.